हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो. कारण की भरपूर दिवस तर काय मित्रांनो आपला व्हिडिओ पण नाही काहीच नाही यूट्यूबला. कारण की कामाला जात असल्यामुळे मित्रांनो कसं आहे व्हिडिओवर काय एवढं लक्षच नाही. आणि कसं आहे ते यूट्यूबवरनं म्हणजे कसं आहे मी तर थोडंसं म्हणजे साईडलाच आहे. कारण की कामाच्या राड्यात नाहीत व्हिडिओ हे काढा येताना आत्ताची वेळ आताची वेळ म्हणजे खराबच आहे मित्रांनो. तर आईला काल गेलो मित्रांनो दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मग डॉक्टरने बघितलं चेक केलं. तर चेक केल्यानंतर काय केलं ॲडमिट केलेलं आहे काल. तर आता भाऊ बहिणीनं मस्त आपलं म्हणजे मस्त वाईट वाटतंय. पण आता काय करायचं आपण जर दिल सोडला तर मग योग्यता परतच्याला भेणार परतच्याला आवी भेणार. तर रात्री मित्रांनो उशिरा घरी आलो कारण की थांबलो होतो संध्याकाळपर्यंत तिथंच थांबलो होतो. कारण की कसं आहे म्हणलं संध्याकाळचं आपलं म्हणजे इकडं पण कसं आहे मायरो आहे आपलं बाळ आहे पिंकी आहे इथं होती म्हणल्यानंतर मग परतच्याला आवीन मी आलतो घरी. तर आवीला मी म्हणलं होतं तिथं थांब जरी इमर्जन्सीला काय लागलं तरी तसं काय तिथं मेडिकलमध्ये मी सांगितलेलं होतं म्हणजे सांगितलं होतं की जर काय गोळ्या औषधं जर लागली तर योग्यताला पण दावलं त्यांचा नंबर पण दिला म्हणलं तिथनं गोळ्या औषधं रातची जर लागली तर घेऊन जा. मग रात्री मग आईला तिनं वरण भात ही नेलतं वाटतं जेवण करायला नेलतं म्हणल्यावर पण आता मायरो पण निघालेले आहे आमच्या संग. झाला आता पिंकीनं स्वयंपाक हे डबा हे केलेला आहे जायचंय. कारण की योग्यता ताईचा फोन आलता की आईची तब्येत जरा थोडीशी खराब व्हायला लागलेली आहे. येड्यावाने करायचं जरा बंद कर खाली बस जरा नाचायला काय झाले आलता फोन तिचा पण लवकर होता होईल एवढा ये की बाबा आईचा जे म्हणजे पाय आहे का नाही ते पाय जरा थंड पडायला लागलाय असं म्हणली. बरोबर म्हणलं येतो मी जेवण पण त्यांना पण घेऊन जायचंय म्हणल्यानंतर आता चालवलाय डबा हे भरलेला आहे परत अंगावर ब्लँकेट हे म्हणलं घेऊन जावा. चाललंय उरकायची तयारी चालू आहे पिंकीनं केलंय समजा आवीला म्हणलं आता एकाच गाडीवरती जाऊ आता मायरोला पण न्यायचंय म्हणल्यानंतर मग एकाच म्हणलं गाडीवर आता बघू अजून म्हणजे कसं आहे जे आईची बीपीची 190 होती तर मित्रांनो रात्री परतच्याला 160 वर आली. 160 वरनं परतच्याला गोळी दुसरे पण खायला दिले दुसरे खायला दिल्यानंतर परत 120 वर आले ना आज चेक केल्यानंतर परत 130 वर गेले म्हणजे हाय मीडियम म्हणजे मापात हाय बीपी. तर मग ते डॉक्टरांनी अर्धी गोळी दिली अशी योग्यता म्हणली. तर तरी पण आपल्याला कसं आहे तिथं पेशंट म्हणजे कसं आहे हॉस्पिटलमध्ये पेशंट येते ती आणि येतात मग त्यानंतर तिथं कोणी आरडतंय कोणी ओरडतंय मग ती आईला वाटते भीती मग त्याच्यामुळं परतच्याला ती घेते टेन्शन. आणि कसं असतं जे आपण म्हणजे आपल्या शेजारी जर पेशंट असलं ती जर ही व्हायला लागलं थोडंसं ब्यायला लागलं ओरडायला लागलं की मग आपल्याला मनानेच ऑटोमॅटिक बीपी वाढतो टेन्शन येतच. तर त्याच्यामुळं तिला म्हणलं की टेन्शन काय आईला म्हणलं घेऊ नको येतो म्हणलं तिथं. तर कोण रात्री तर उशिरा चालतो मी 9 वाजले मला घरी यायला. बघा आपलं समर्थ बी कसा बसलाय बघा समर्थ आईला बरं वाटेल ना बाळा आईला आपल्या दादो आपल्या आईला बरं वाटत का बरं हा समर्थ वाटेल का आईला बरं आईला बरं वाटेल का बाबा हळू लय हसतो भाऊ बहिणीनं बरं वाटलं का आता एवढ्याशा लेकराला काय करते व भाऊ बहिणी तरी आई म्हणते बघायचं या तरी मी आत्या म्हणतात आहो भाऊ बहिणी काय झालं माहिती का त्यांना पायाने चालायलाही येणं जास्त म्हणून त्यांनी 8 दिवस झालं बाळाला घेतलंच नाही कसलं. कारण की त्या सारख्या पडते त्या आणि त्या म्हणते ते की मलाच माझं आवरण नाही तर त्या बाळाला घेऊन मी पडेल म्हणून त्याला 8 दिवस झालं भाऊ बहिणी त्यांनी घेतलं नाही. आता भाऊ बहिणी त्याचं बी बरोबर आहे पडलं हातात नाही केलं तर उगा त्यांच्या डोक्याला ताप बघा त्याला बघा सकाळी व्हिडिओ कॉल करून बघितलं की सकाळी मायराला त्यांना म्हणजे असं त्यांचा लय जीव तुटतोय. आता मायरा तर झोपायला तिकडच असती रात्री म्हणतो ती आई कावा यायची मला ती आई नाही तर मला करम नाही भाऊ बहिणी कुणाला करमते हो का. काल समधीच गेली घरी मी एकटीच होती पोरग मी मायरू काय सुद्धा करमलं नाही बघा. एक माणूस घरातल्या आजारी असले की बघ घरात लेबे परिस्थितीच वेगळी आणि वेगळं असं विचार डोक्यात रातभर भाऊ बहिणीनं मी तर जागा आहे
झोप नुसतं लागणार. विचार करून करूनच का इथंच झोपलो होतो का इथं फरशी खाली बिताडाला टेकून बसलो होतो. काय नाही काय झोप पण लागत विचार नाही, येतात काय भाऊ बहिणीनं. कसं असतं म्हणजे पेशंट जर आजारी असले की मग ते मन विचलित होतं आपलं, विचार येतात. तरी स्वामींवर आपण हवाला ठेवलेला आहे. तरी आपल्या प्रत्येक भाऊ बहिणींचं म्हणणं असं होतं की तारका मंत्र करा, आईला पाणी न्या. तर ती पण आपण केलेली आहे भगवंताला सेवा. आणि कसं आहे मित्रांनो, म्हणजे असं बी म्हणणं आहे काय कायांचं की दावायपुरती सेवा करतो. म्हणजे आपलं कसं आहे, आम्ही जी आहे ती भगवंताची सेवा करतो, ती दावायपुरती करतो. आणि ज्या जन्म दिला आहे ना, ज्या आईनं जन्म दिलेला आहे त्या आईला जर आपण नीट केली तर आपण गोल्ड मेडल मिळवत असतो या. तर आता कसं आहे, किती आईला म्हणजे आपल्या जरी आईला म्हणजे आता मला किती लेकरं आहे, ती 2 लेकरं आहे ती. तसं आमच्या आईला आम्ही हाय 4 लेकरं. पण काय म्हणणं आहे की कसं म्हणणं आहे की आम्ही दावायसाठी करतोय. कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं, ह्या यूट्यूबवर तर मी माझं मुद्दं मांडणार आहे. आणि म्हणजे व्हिडिओ मग किती दिवस काढलं नाही तर 12 दिवस तर व्हिडिओ काढलेला नाही तर. कारण की कुठलाही परिस्थितीने कुठलीही वेळ अशी वाईट आहे, पण त्याला जर मजाकमध्ये जर नेली तर ती जर पुढं घटना घडली तर त्यानंतर माणूस झाल्यावर म्हणतं खऱ्याला खरं. आणि कसं आहे, आपण तेवढी वाट बघत नाही. आपल्यापाशी डायरेक्ट कसं असतं, थोडं आहे तर लगेच जायचं, पटकीनं बघायचं. कारण की माझ्या पण परपंचातनं 10-5 रुपये असं मी पण काय लय श्रीमंत नाही. मी कामाची काल उचल आणलेली आहे आणि उचल आणल्यानंतर आयला तिथं तर हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. ती खरं आहे का खोटं आहे? मग काय तर बरोबर आहे. मग तिथं भाऊ बहिणीनं कसं का असं ना आपण मागं सरणार नाही किंवा हटणार नाही. असं द्या नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आत्याला नीट करून आणायचंय घरी. काय करायचं कोणाच्या नादी लागून भाऊ बहिणींनो? आपल्या एक लक्ष ठेवायचं की आत्याला आता नाही, मला परिस्थिती त्यांची कोणाच्या वाईट नादी झाली, लागायचं पण नाही. वेळ खराब आहे त्यांना नीट त्याच्यामुळे झाले की मग बघायचं बाकीचं काय ते. आपल्याला नादी लागायचं नाही कोणाच्या. आताची वेळ आहे म्हणजे आताच्या वेळ म्हणजे क्रिटिकल आहे भाऊ बहिणीनं. ही चेष्टा मस्करीची नाही. आणि ज्याला चेष्टा मस्करी समजत असेल त्याला समजले तरी काय अडचण नाही मित्रांनो. कसं आहे, जेवढं आपल्याच्याने व्हायचं ते योग्यता ताईला पण मी सांगितलंय, जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं आपण करत राहायचं. कुणाच्या विश्वासावर बसायचं नाही किंवा काही नाही. आणि कुणाला आपल्याला कमी लेखायचं नाही आणि आपल्याला कोणी कमी लेखू नाही, एवढं मला म्हणायचं आहे फक्त. कारण की पहिल्यापासून काही करत आलो आणि काही नाही हे मला माहीत आहे. आणि कुणासाठी किती पळालं आणि किती जरी काय केलं तर हे कुणाला म्हणजे ती वेळ गेली त्याच्यावरून की ती मग परत त्याला बोलायला मोकळं झालं असं असतं. त्याच्यामुळं कसं आहे, वेळ ही प्रत्येकाला आहे, टायमिंग बी प्रत्येकाला आहे. आणि आज जर मी जर नाही बघितलं माझ्या आईला तर उद्याच्याला लेकरं माझी मला बघणार नाही, ते माझ्या वेळ आल्यावर. ही तर प्रत्येकाच्या बरोबरच होणारी घटना आहे मित्रांनो. तिचा दुवा लागल म्हणायचं आपल्या लेकरा बाळांना. कारण की मी पण का नाही लोकांच्या रानात मरमर कष्ट करतोय, मला काय तिथं बसून पैसे देत नाही ती किंवा काय नाही. योग्यता ताईला पण लेकरं बाळ जरी नसली तर तिला बी परपंच आहे, तिचं बी समजा आहे, तिचं बी घरदार बांधायचं चालू आहे. त्यातून बी तिनं काय केलंय, आली याच. मग तिनं तिचं पण ठेवलं, मी माझं पण ठेवलं. आणि या यूट्यूबमधनं असं किती पैसे मिळतात भाऊ बहिणींनो, किती नाही. तर ही समजा तुम्हाला सांगतो त्या यूट्यूबवरनं तर आम्ही तर दुर्लक्षच केलंय. तरी पण लय 12 दिवस झालं भाऊ बहिणी व्हिडिओ नाही तर. आणि तसं एवढं जरी ऍक्टिव्ह जर त्याच्यावर राहिलो असतो ना तर दररोज एकाची काढली असती मी. पण ते आपल्याला करायचं नाही, म्हणजे ते आपल्याला जमत पण नाही. आणि राहिला विषय आपल्या आईचा, तर आपल्या आईसाठी तर आपण करणार आहे, जेवढं होईल तेवढं तर नक्कीच करणार आहे. तिला पण ती आता मस्तीला पण किती जरी काय केलं तरी वाईट वाटतं. कसं आहे, रडायला येतं म्हणजे कशामुळे येतं, कारण की ती वेळ आठवते, पहिलं दिवस आठवतं. माणूस शून्यातनं वर जात असतो किंवा वरनं खाली येत आला मग त्याला समजतं. परत कसं आहे, कमवायला पण लई दिवस लागतात. आणि राहिला विषय, कुणी जरी किती जरी गरीब असला, कुठीत राहता असला किंवा सपरात राहता असला, मोठ्या बंगल्यात राहता असला तरी त्याला आणि आणच खावं लागतंय. ते काय सोन्याचं चांदीचं ताट खात नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्याला आईसाठी एवढंच बोलायचं, जायचं आहे आपल्याला पुढं. तर चला मित्रांनो, आपण काय लय ह्यात म्हणजे आता मला सध्याच्याला तर तिथं पोचावं लागेल. काय पोझिशन आहे काय नाही ते बघावं लागेल. कारण की मी पण काय करतोय, दिवसभर तिथं थांबतोय, संध्याकाळी इथं लेकरं बाळ आहे ती लेकरं बाळात यावं लागतंय. कारण की इथं पिंकीपाशी पण काय मोबाईल नाही किंवा काय नाही काय नाही. आता दिवसभर गेली काय टेन्शन मध्ये भाऊ बहिणी. जेव्हा यांचा फोन आला
तर मला म्हणलं ऍडमिट केले, आत्याला ऍडमिट केलं. तिला माहीत सुद्धा नव्हतं. तर हो का भरलेला आहे डबा, ही समजा भरलेला आहे. डबा भरलेत भाऊ बहिणी, पाण्याची बाटली पण घेतलेली आहे एक. आपलं स्वामींचं त्यात टाकलेलं आहे थोडंसं अंगारा टाकलाय त्यात. तर त्यांच्या वजाचा हवाला दिलाय, त्यांना जे काय बोलायचं ते मी बोललेलोच आहे मित्रांनो. तर चला तुम्हीच नाही समजे दुआ करते त्यांना. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.